सहकार्य करायचे आहे, ती विहीर विजवायची आहे, त्याला सरकारने 5-5 लाख रुपये आणि केंद्र सरकारने 2-2 लाख रुपये दिले. त्यामध्ये अजून त्यांना भरीव मदत करण्याची मागणी दादांनी केली. त्याबद्दलही मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो, ते देखील आपण करायचा प्रयत्न करतोय. त्या व्यतिरिक्त ज्या मुलांचा अपघात झाला त्यामध्ये त्यांना बीडच्या एका हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. तिथे 3.5 लाखाची भरीव मदत सरकारने त्यांचं हॉस्पिटल भरायला केलं. 5 लाखाचं बिल होतं. दादांच्या विनंतीनंतर मी माझ्या स्वतःच्या ट्रस्टमधनं वरचे 1.5 लाख रुपये देखील त्यांचे भरले. कारण कुठल्याही मुलाला, समाजाच्या मुलाला खिशातून पैसे घालायची गरज लागू नये ही भावना आमची होती. इव्हन ज्याच्या घरात मयत झालंय, म्हणजे जो मुलगा आमचा दगावलाय, त्याच्या घरी देखील मी आपल्या समाजाची काही कार्यकर्ते पाठवले होते. दादा स्वतः जाऊन आले. त्यांच्या घरातल्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल, दादांनी मला सांगितलं, तर निश्चितपणे त्यांच्या मुलाला दत्तक घेण्याचं काम आपण स्वतः करू, हे देखील आश्वासन मी दादासमोर देतो. आणि असे अनेक मुलांना नोकरी असतील, शिक्षण असेल आणि ज्या काही गोष्टी असतील त्याच्या सर्व फायदे आपल्याला, ज्या ज्या गोष्टी आहेत, ज्या 8 निर्णय झाले त्या निर्णयाच्या गोष्टी मिळतील, एवढंच मी बोलतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो. ही पण संख्या वाढवली आपण. 34 होती ती 56 करायचं सांगितलं मोडी लिपीच. याच्यामध्ये एक महत्वाचा निर्णय आपण घेण्याचा, त्याच्यावरती आपण कायदेशीर सल्ला देखील घेतो आहोत 2 विषयांमध्ये. तो एक विषय माझा बोलायचा राहिला, जो सातारा गॅझेटच्या बाबतीतला होता. सातारा गॅझेटच्या बाबतीत दादांची परवानगी घेऊन आम्ही ॲडव्होकेट जनरलला ते डॉक्युमेंट पाठवले आहेत. त्याच्यापैकी कुठेही जर आपण लागू केल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या विरोधात काही उपद्रवी लोक जी कोर्टात गेली आहेत, जिथे आपला फायदा होऊ नये म्हणून, तर तिकडे त्याला काही